त्याची गोष्ट आता मी कविता तुमच्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे जिंकलेल्या स्वप्नांची कहाणी. भारताच्या मातीने पुन्हा एकदा विजयाचे स्वप्न पाहिले. घामाच्या थेंबातून आणि मेहनतीने एक विश्वचषक पुन्हा उजाळले. घामाच्या थेंबातून आणि मेहनतीने एक विश्वचषक पुन्हा उजाळले. त्या मुली फक्त खेळाडू नव्हत्या, तर त्या घडवत होत्या इतिहास. त्या मुली फक्त खेळाडू नव्हत्या, तर त्या घडवत होत्या इतिहासात. प्रत्येक चौकार षटकारात धडधडत होता हृदयातला देशाचा विश्वास. प्रत्येक चौकार षटकारात धडधडत होता हृदयातला देशाचा विश्वास. बॉलरने चेंडू सोडताच संपूर्ण जग थरथरले. बॉलरने चेंडू सोडताच संपूर्ण जग थरथरले. त्या मुलींच्या जिद्दीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नांचे बुरुज कोसळले. त्या मुलींच्या जिद्दीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नांचे बुरुज कोसळले. एका रनसाठी प्रत्येक चेंडूशी त्या जीवापाड झुंजत होत्या. एका रनासाठी प्रत्येक चेंडूशी त्या जीवापाड झुंजत होत्या. फक्त स्वतःसाठी नव्हे तर कोट्यावधी जनतेच्या विश्वासासाठी खेळत होता. फक्त स्वतःसाठी नव्हे तर कोट्यावधी जनतेच्या विश्वासासाठी खेळत होत्या. ट्रॉफी उचलताच उजळली भारताची शान. ट्रॉफी उचलताच उजळली भारताची शान. खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होता विजयाचा मान. जयघोषात थरथरलं संपूर्ण मैदान. त्या क्षणी भारत झाला अभिमानाने महान. त्या क्षणी भारत झाला अभिमानाने महान. मैदान दणाणून गेले, प्रेक्षकांचा जय जयकार लाटेसारखा उसळला. मैदान दणाणून गेले, प्रेक्षकांचा जय जयकार लाटेसारखा उसळला. आणि जगाच्या नकाशावर एक नवीन इतिहास आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने रेखाटला. आणि जगाच्या नकाशावर एक नवीन इतिहास आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने रेखाटला. धन्यवाद. अतिशय